कोलंबी सुका रेसिपी आपण यात हिरव्या वाटणाचा वापर करणार आहोत। यात आपल्याला हळद मीठ टाकून मॅरिनेशनसाठी एक 15 ते 20 मिनिटांसाठी साईडला ठेवायचे आहे। आता आपण हिरव्या वाटणासाठी लागणारे साहित्य बघणार आहोत। यासाठी आपल्याला कोथिंबीर 4-5 पानं पुदिन्याची आणि आलं लसूण मी इथे बारीक करून म्हणजेच मी किसून घेतलं आहे, कारण ते प्रॉपर ग्राइंड होतील। आणि इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्या आपल्या तिखट प्रमाणे घ्या, कारण पुढे जाऊन आपण मसालाही ॲड करणार आहोत। यात सुकं थोडंसं खोबरं, कारण ते थिक बनवतं, त्या वाटपाला घट्ट होतं वाटप। मग इथे आपण एका टोपामध्ये तेल घेणार आहोत। कोलंबीसाठी तेल थोडं जास्तच लागतं। मग त्यात बारीक केलेली लसूण आणि इथे मी 2 मोठे कांदे घेतले आहेत। इथे आता आपल्या कोलंबी किती आहे त्याप्रमाणे आपल्याला इथे कांदा घ्यायचा आहे। इथे मी 2 मोठे कांदे घेतले आहेत। यानंतर आपल्याला प्रॉपर त्याला मध्यम आचेवर तरी शिजवायला द्यायचं आहे। आणि मग ते शिजल्यानंतर लाल रंग आल्यावर त्यात आपण 1 टोमॅटो टाकला आहे। इथे मी एकच टोमॅटो टाकला आहे, कारण पुढे जाऊन आपण कोकमही टाकणार आहोत, सो ते जास्त आंबट नाही झालं पाहिजे। मग तेही चांगलं शिजवून मग आपण यात कोलंबी टाकणार आहोत, जी मॅरिनेट केली। यात आपण कोलंबी आधी टाकणार आहोत, नंतर मसाला टाकणार आहोत, कारण एकदा काय कोलंबी शिजली की त्यात तो मसाला प्रॉपर मुरेल, म्हणून आपण मसाला हा नंतर टाकणार आहोत। मग ते 10 मिनिटानंतर शिजल्यावर आपण जे हिरवं वाटण रेडी केलेलं ग्राइंड करून ते टाकायचं आहे। त्याला पण प्रॉपर आपण मिक्स करणार आहोत। आता आपण मसाले बघणार आहोत। यात आपण आपला लाल मसाला 1 चमचा, मग आपण इथे धने जिरं पावडर, मग इकडे आता आपण त्याला एक स्पेशली कोलंबी मसाला मिळतो, जो मार्केटमध्ये उपलब्ध असतो, तो ऑप्शनल आहे। त्याला प्रॉपर मिक्स करायचं। आता आपण किचन किंग मसाला टाकणार आहोत, किंवा गरम मसालाही टाकू शकता। मग त्याला प्रॉपर मिक्स करायला द्यायचं। आता आपण मेन इन्ग्रेडियंट टाकणार आहोत, जे आहे कोकम। मी इथे 4 ते 5 कोकम टाकले आहेत, म्हणून हे खूप जास्त एन्हान्स करतं टेस्टला कोलंबीच्या रेसिपीमध्ये। मग चवीप्रमाणे मीठ आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर। आणि इथे आपण पाणी आपल्या अंदाजे ॲडजस्ट करणार आहोत। आपल्याला किती थिक किंवा किती पातळ कन्सिस्टन्सी किंवा किती जाड कन्सिस्टन्सी हवी आहे कोलंबीची। मग नंतर आपण त्याला 10 मिनिटानंतर शिजवल्यानंतर आपली डिश रेडी। थँक्यू।